नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया, गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का? मासिक पाळी आणि सुतक असेल तर वडाची पूजा करावी का? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू धर्मांमध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरा केला जातो. हिंदू धर्मात व्रत आणि सणांना विशेष महत्त्व आहे. यापैकी एक म्हणजे वटसावित्री व्रत, जे विशेषतः विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी करतात. हे व्रत स्त्री शक्ती, समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. हे व्रत सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये सावित्रीने तिच्या तपश्चर्याने आणि दृढ निश्चयाने यमराजाकडून तिच्या पतीचे जीवन परत मिळवले. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक आयुष्य सुखी होते. तर सर्वांना वटपौर्णिमेच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी वटपौर्णिमेची पूजा कशी करावी, त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुम्हाला मिळून जाते. जसे की मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर वडाची पूजा करावी का? सुतक जर तुम्हाला अचानक आलं तर सुतकांमध्ये उपवास करावा का? सुतकांमध्ये वडाची पूजा करता येतं, नाही तर नंतर कधी वडाची पूजा करावी? याचबरोबर गर्भवती महिला तुमच्या घरांमध्ये असतील तर गर्भवती महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का? किंवा वटपौर्णिमेचा जो उपवास असतो तो कसा करावा आणि कधी सोडावा? याचबरोबर वटपौर्णिमेच्या पूजेसाठी कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे, तसेच कोणत्या रंगाची साडी व बांगड्या वटपौर्णिमेला घालणं शुभ असतं, अशी बरीच काही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत केले जाते. यावर्षी वटपौर्णिमा 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे. पौर्णिमा तिथी ही 10 तारखेला सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारखेला दुपारी 1:30 समाप्त होत आहे. त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची पूजा जी आहे ती आपल्याला 10 तारखेलाच करायची आहे. वटपौर्णिमा 10 जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे. वडाची पूजा करण्याचा मुहूर्त 10 तारखेला सकाळी 8:52 ते दुपारी 2:05 आहे. या वेळेमध्ये आपल्याला वडाची पूजा करायचं आहे. या दिवशी केलेल्या उपवासाचे आणि उपासनेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा ते पूर्ण भक्ती, नियम आणि शिस्तीने केले जाते. वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात. हे वडाचे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. आता जाणून घेऊया की वटसावित्रीचा उपवास कसा करावा. तर बघा, उपवास हा प्रत्येक भागानुसार, शहरानुसार वेगवेगळा करण्याची पद्धत आहे. जसं की आमच्या भागामध्ये बघा की जोपर्यंत आपण वडाची पूजा करत नाही तर तोपर्यंत उपवास धरला जातो आणि वडाची पूजा करून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा त्यानंतर जो काही पूर्णावन्नाचा स्वयंपाक आपण केलेला आहे तो जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. या व्यतिरिक्त बऱ्याच भागांमध्ये दिवसभर वटसावित्रीचा उपवास केला जातो. पूजा वगैरे जरी केली तरी सुद्धा दिवसभर उपवास ठेवला जातो आणि रात्री चंद्र उदय झाल्यानंतर किंवा सूर्य मावळल्यानंतर रात्री जेवण करून हा जो उपवास आहे तो सोडला जातो. तर तुम्ही वटसावित्रीचा उपवास जो आहे तो तुमच्या भागानुसार करायचा आहे. वडाची पूजा संपूर्ण विधी जाणून घेऊया. बघा, या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे हे शेअर करणार आहे. तर सर्वात अगोदर वडाचं पूजन करण्यासाठी घरच्या घरी स्पेशली पूजन करण्यासाठी बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात की घरी एखाद्या कुंडीमध्ये रोपवतात आणि त्याचं पूजन करतात. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपण त्या वडाच्या झाडाची फांदी तोडली म्हणजे त्यातून प्राण काढून घेतले आणि प्राण नसलेल्या फांदीचं पूजन करणं म्हणजे हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग यासाठी बघा, वडाचं पूजन करण्यासाठी खरोखर तर जे वडाचं झाड 8 वर्षापेक्षा मोठं आहे, म्हणजे ज्याला लावून 8 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ज्या झाडाला वडाच्या पारंब्या आलेल्या आहेत, तर बघा, वडाच्या झाडाला अशा पारंब्या आलेल्या वडाच्या झाडाचंच पूजन खरं तर करायचं असतं. पण आजकाल घरापासून खूप दूर वडाची झाडे आहेत किंवा वडाचं झाड नाही आहे. मग अशा वेळेला काही न केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. म्हणून आपण घरी सणवार साजरे करतो. तरी सुद्धा घरी जरी पूजा केली तरी सुद्धा वडाची फांदी आणून त्याचं पूजन करायचं नाही.
मग अशा वेळेला तुम्ही काय करायचं, तर वडाचं पूजन करण्यासाठी तुम्ही जे काही नर्सरीमधून रोपटं वगैरे आणलेलं असेल, तर ते तुमच्या घरांमध्ये जिथे कुठे मोकळी जागा आहे तिथे पाट ठेवायचा आणि त्या पाटावर ही कुंडी ठेवायची आहे. त्या पाटाच्या भोवती रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करताना नवीन साडीच घालावी किंवा या रंगाचीच अशी तशीच घालावी असं काहीही नाही. तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली असेल तर ती तुम्ही घालू शकता. पण शक्यतो काठापदराची साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि हातामध्ये बांगड्या, कपाळाला टिकली, केस बांधायचे, या छोट्या-छोट्या गोष्टी, हातावर मेहंदी काढायची, नेलपेंट लावायची, या गोष्टी जरी आपण केल्या तरी सुद्धा पुरेशा आहे. म्हणजेच काय, की हा अखंड सौभाग्याचा सण आहे. मग यासाठी जो काही साज शृंगार जो आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा. त्या पाटाभोवती रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर तिथे दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा लावून झाल्यानंतर त्या दिव्याला हळद-कुंकू वाहून घ्यायचा, दिव्याला नमस्कार करायचा, फूल अर्पण करायचा आणि आता आपण पूजेला सुरुवात करायचं आहे. पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर सुरुवातीला 2 विड्यांची पानं त्या पाटावर जागा असेल तर तिथे किंवा समोर अजून दुसरं एखादा पाट वगैरे ठेवायचा किंवा समोर एखादं वस्त्र अंतरायचं आणि त्यावर 2 विड्याची पानं ठेवायची. त्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर एक सुपारी गणपती बाप्पा स्वरूप म्हणून ठेवायची किंवा देवघरातील गणपती तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालतील. त्या गणपतीची पूजा करून घ्यायचं. त्या गणपतीला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. लाल फूल जर तुम्हाला दुर्वा मिळाला तर त्या अर्पण करायचं आहे. गणपतीचं पूजन झाल्यानंतर जे झाड आहे वडाचं, तर त्या कुंडीला आणि त्या झाडाला फांदीला किंवा जे झाडाचे मूळ असतं तिथे थोडंसं हळद-कुंकू लावून घ्यायचं आहे. त्या झाडाला थोडंसं पाणी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं चमचाभर दूध अर्पण करायचं, परत पाणी अर्पण करायचं. त्यानंतर वस्त्रमाळ म्हणजे ज्याला कापसाची माळ म्हटलं जातं, ती कापसाची माळ अर्पण करायची. हार तुम्ही बनवलेला असेल तर तो हार अर्पण करायचा किंवा फूल अर्पण करायची. धूप दीप ओवाळून घ्यायचं. त्यानंतर सुती एक पांढरा धागा घ्यायचा आहे आणि तो क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळाचं काटं फिरतं असं सरळ 7 प्रदक्षिणा मारत मारत त्या झाडाला आपल्याला तो गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आंब्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. सावित्रीची ओटी भरायची, ती ओटी समोर ठेवायची आणि त्यानंतर वडाची आरती करायची आहे. वडाची आरती तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल. सुरुवातीला गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर वडाची आरती करून आपल्याला नमस्कार करायचा आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग जेव्हा तुमच्या पूर्ण वर्णाचा सगळा स्वयंपाक होईल मग त्याचाही नैवेद्य तुम्ही इथे दाखवला तरी सुद्धा चालतो. आणि हे पूजन झाल्यानंतर बऱ्याच भागांमध्ये या दिवशी पतीचा औक्षण सुद्धा केलं जाते. तर तुमचे मिस्टर घरी असतील तर त्याच औक्षण करायचा, त्यांना ओवाळा, त्यांना नमस्कार करून त्यानंतरच मग आपला जो उपवास आहे, ज्या वेळेला तुमच्याकडे सोडण्याची पद्धत आहे त्यानुसार तुम्हाला सोडायचं आहे. तर या प्रकारे घरच्या घरी साधं सोपं आपण वटपौर्णिमेचं पूजन करून शकतो. आता आपण थोडक्यामध्ये वटपौर्णिमेचे नियम जाणून घेऊया. 1. बघा, वटपौर्णिमेला काळे आणि पांढरे कपडे घालू नका. सणासुदीच्या दिवशी लाल किंवा पिवळे कपडे शुभ मानले जाते. हे रंग ऊर्जा आणि शुभेच्छा याचे प्रतीक आहे. पण तुम्ही काळे आणि पांढऱ्या रंगाचे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे किंवा साडी देखील घालू शकता. या रंगाचे कपडे नकारात्मकतेचे लक्षण मानले जाते म्हणून ते टाळावेत आणि पांढऱ्या रंगाचे कपडे शक्यतो अत्यंत विधीला घालतात म्हणून ते देखील घालू नये. या दिवशी चुकूनही वाईट वागू नका. या दिवशी कोणाशीही कठोर शब्द बोलू नयेत किंवा वाईट वागू नयेत. विशेषतः महिलांनी उपवासाच्या दिवशी शांतपणे, संयमाने आणि प्रेमाने वागले पाहिजे. उपवासाची भावना सेवा, प्रेम आणि भक्तीवर आधारित असते. अशुद्धतेपासून दूर राहा. उपवासाच्या दिवशी शरीर आणि मनाच्या शुद्धतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. 2. जेव्हा तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करायला जातात त्यावेळेस वटवृक्षाला जो धागा गुंडाळतात त्याच्या 7 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर तो धागा न तोडता तिथेच ठेवा. उरलेला धागा घरी आणू नका. तो धागा आपल्याला तिथे सोडून द्यायचा आहे. म्हणजे ते सुतं बंडल तिथेच ठेवायचे आहे. 3. वटपौर्णिमेची पूजा करताना वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. झाडाची फांदी तोडून आणून
त्याची पूजा करू नका. तुम्हाला जर मोठ्या झाडाची पूजा करायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही छोटे का होईना पण मुळापासून उगवलेले झाड घरी आणून त्याची पूजा करायची आहे. पण चुकूनही झाडाच्या फांदीची पूजा करू नका. यामुळे पूजा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही. 4. वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्याआधी सुवासिनींचा जो साज असतो तो संपूर्ण घालायचा आहे. जसं की हिरव्या बांगड्या, कपाळाला टिकली, कुंकू, हळद किंवा इतरही ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत त्या सगळ्या घालायच्या आहेत. कारण हे व्रत आपण आपलं सौभाग्य टिकून राहावं, पतीचं आयुष्य वाढवण्यासाठी करतो. चुकूनही काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या देखील पूजेच्या वेळेस घालू नका. 5. पूजेला जाताना शक्य असेल तर संपूर्ण पूजेचे साहित्य ताटांमध्ये घेऊन जा. त्यावेळेसच आपली पूजा पूर्ण मनाने सफल होते. एक आहे आणि एक नाही असं करू नका. शक्य असेल तेव्हा संपूर्ण साहित्य पहिल्या दिवशीच जमवून ठेवा. 6. व्रताच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल किंवा सुतक पडलं असेल तर तुम्ही हे व्रत करू शकता, परंतु झाडाची पूजा करायची नाही. बऱ्याच महिलांना वाटते की पाळीच्या 4थ्या दिवशी केस धुतल्यानंतर आपण पूजाविधी करू शकतो, परंतु 5 किंवा 7 दिवस झाल्यावरच खरं तर पूजा केली पाहिजे. ते तुमच्या मासिक धर्मावर अवलंबून आहे. जर तुम्हाला 4 दिवस मासिक पाळी येत असेल, 5व्या दिवशी येतच नसेल तर तुम्ही 5व्या दिवशी पूजा करू शकता. पण जर तुमची मासिक पाळी 5 दिवसांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही 7 दिवसानंतरच पूजा करू शकता. 7. तुमची ही पहिली वटपौर्णिमा असेल तर ती माहेरी जाऊन करावी असं शास्त्रात सांगितलं गेलं आहे. पहिल्या वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्यही माहेरचंच वापरावं असं देखील सांगितलं जातं. हे मी जे वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगितलं. तुम्ही माहेरी गेलंच पाहिजे असं नाही. सासरी देखील करू शकता किंवा ज्याचा शास्त्रावर विश्वास असेल त्यांनी माहेरी देखील जाऊन पूजा करू शकतो. 8. गर्भवती महिला वटसावित्री व्रत ठेवू शकतात. तसेच सर्व महिलांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा 7 वेळा गुंडाळावा. यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी. वटवृक्षाची प्रदक्षिणा किंवा किमान 7 वेळा किंवा जास्तीत जास्त 108 वेळा करतात. 9. वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूला ठेवावे. ते अत्यंत शुभ मानले जाते. हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं. या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. आपल्या जोडीदारांसोबत वाद घालू नका आणि या दिवशी खोटं देखील बोलू नका. यामुळे व्रत सफल होणार नाही. 10. पौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी सवाशिणी महिलांनी वडाची पूजा करण्याला खूप जास्त महत्त्व आहे. हा जो सण आहे तो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे, आपल्या अखंड सौभाग्यासाठी आहे. मग अशा या मोठ्या सणाला जर तुम्हाला मासिक पाळी आली तर घाबरून जाऊ नका. मग मी पाळींमध्येच पूजा केली तर माझा आज 4था दिवस आहे. मग मी डबल डोक्यावरून पाणी घेऊन पूजा केली तर बघा, असं काहीही करू नका. तुम्हाला तर मासिक पाळी आली जसं की पहिला 2रा दिवस तुमचा या वटपौर्णिमेच्या दिवशी असेल तर अशा वेळेला तुमच्या घरांमध्ये इतर कोणी जेव्हा कथा वगैरे वाचतील तर त्या वेळेला तिथे बसून तुम्ही कथा ऐकू शकता. तुमच्या घरातील इतर महिलांनी जसं की तुमच्या सासूबाई असतील, तुमच्या जाऊबाई असतील, त्या जोपर्यंत पूजन करत नाहीत तोपर्यंत त्याच्यासोबत आपण उपवास धरू शकतो. आणि त्या जेव्हा जेवण करतील त्यावेळेला मनोमन आपण यमदेवाचं स्मरण करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू शकतो. अर्ध्या दिवसाचा उपवास करून दुपारी जेवण करू शकतो. या 2 गोष्टी करून करू शकतात. किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा या दिवशी वटपौर्णिमेची कथा ऐकून शकता या आणि यमदेवाचे स्मरण करून यमदेवाला पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करू शकता. पण या दिवशी माझा 4था दिवस आहे, मी 2 वेळा डोक्यावरून स्नान करते आणि मग मी पूजा करते. तर बघा, असं बरेच जण तुम्हाला करायलाही सांगतात असतील किंवा तुम्हालाही वाटत असेल, पण मासिक पाळींमध्ये दिवसाच्या महत्त्वापेक्षा जो आपला फ्लो असतो, जे आपल्याला ब्लडिंग होत असतं त्याला जास्त महत्त्व आहे. भलेही वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या पाळीचा 4था दिवस आहे पण तुम्हाला फ्लो सुरू आहे. मग तुम्हाला फ्लो सुरू असताना तुम्ही 2दा काय 4दा जरी डोक्यावरून पाणी घेतलं तरी सुद्धा तुम्ही पूजा नाही करू शकणार. का नाही करू शकणार? कारण तुम्हाला फ्लो सुरू आहे. मासिक पाळीचं कसं असतं, तोपर्यंत आपल्याला फ्लो आहे तोपर्यंत आपण पूजापाठ, देवधर्म या गोष्टी करू शकत नाही. जे लोक पाळतात ते लोक मानतात, त्याच्यासाठी मी सांगत आहे. जे लोक या गोष्टी मानतच नाहीत, पाळतच नाहीत, तर त्यांच्यासाठी मग ते काहीही करू शकतात. मासिक पाळीत सुद्धा त्या काही गोष्टी करू शकतात. पण आपण पाळतो माझ्यासारखेच तुम्ही एक समजून मी तुम्हाला सांगत आहेत
की चौथ्या दिवशी जर तुम्हाला प्रो सुरू असेल तर तुम्ही ही पूजा करू नाही शकत. मग तुम्ही या पद्धतीने यमदेवाचे स्मरण करून त्यांना प्रार्थना करू शकता आणि कहाणी जी आहे ती तुम्ही ऐकू शकता, मोबाईलवर ऐकू शकता किंवा घरातील जेव्हा इतर मंडळी वाचतील त्यावेळेला तुम्ही ऐकली तरी सुद्धा चालतं. आता समजा तुम्हाला सुतक पडलं, सुतक असतानाच वटपौर्णिमा आली तर अशा वेळी सुद्धा तुम्ही पूजन नाही करू शकत. मग तुम्ही सेम या पद्धतीने कहाणी जी आहे ती तुम्ही मोबाईलवर ऐकू शकता, कारण तुमच्या घरातील इतर मंडळी सुद्धा कोणी कहाणी वाचू शकणार नाहीत. मग तुम्ही मोबाईलवर कथा ऐका आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी यमदेवाचं स्मरण करून प्रार्थना करू शकता. याचबरोबर विटाळ असेल तर सुद्धा हेच आपल्याला करायचं आहे. 11 हा प्रश्न बरेच जणांना पडतो की मी गर्भवती आहे, मी गरोदर आहे. मग गरोदर महिलांनी वडाची पूजा कशी करावी? वडाला प्रदक्षिणा घालाव्यात का? तर बघा, 7व्या महिन्याच्या अगोदरपर्यंत तुम्ही वडाचं पूजन करू शकता. तुम्हाला जर उपवास ठेवायचा असेल, डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल उपवास वगैरे ठेवायला, तुम्हाला जे झेपत असेल तर तुम्ही ते उपवास वगैरे ठेवू शकता. वडाची पूजा सुद्धा तुम्ही करू शकता आणि वडाला प्रदक्षिणा सुद्धा तुम्ही घालू शकता. पण तुम्ही एक गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे दुसऱ्यांची ओटी तुम्हाला भरायची नाहीये. कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे. तुमच्या ओटींमध्ये तुमचं बाळ आहे. मग तुम्ही दुसऱ्यांची ओटी नाही भरू शकत. तुम्ही वडाची पूजा करू शकता, पण कोणाची ओटी तुम्ही नाही भरू शकत. आणि समजा तुम्ही गरोदर आहात, तुम्हाला दुसरा दिवस, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा कोणताही महिना सुरू असेल, तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेली आहे, तुम्हाला कुठे बाहेर नाही जायला सांगितलं, तर अशा वेळेला तुम्ही पूजा नाही केली 1 वर्ष तरी सुद्धा चालेल. पुढच्या वर्षी तुम्ही पूजन करू शकता. सेम मग तुम्ही मोबाईलवर किंवा घरातील तुमची इतर मंडळी महिला जेव्हा कथा वाचतील त्यावेळेला तुम्ही कथा ऐकू शकता आणि यमदेवाच्या स्मरण करू त्यांना आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपल्या अखंड सौभाग्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. बाकी तुम्हाला पूजेसाठी वडाच्या झाडापर्यंत जाणं वगैरे शक्य असेल तर नक्कीच जाऊन तुम्ही पूजा करू शकता. बरं, जसं बघा नवरात्रीचे 9 शुभ रंग असतात, त्याचप्रमाणे वटसावित्रीचा कोणता शुभ रंग असतो का? या दिवशी विशिष्ट रंगाची साडी घातली जाते का? विशिष्ट रंगाच्या बांगड्या घातल्या जातात का? तर बघा, असं काहीही नाही. हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण आहे आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत आपण करू शकतो. मग सौभाग्यवती स्त्रियांसाठी किंवा जे पूजाव्रत, वैकल्य, जे शुभ किंवा मंगल समारंभामध्ये कोणते रंग वापरले जातात, लाल, पिवळा, हिरवा, हे जे रंग आहेत ते आपण अखंड सौभाग्याचे रंग आपण मानतो. मग या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या तुम्ही परिधान करू शकता. शक्यतो या सणाला, या दिवशी, या व्रताला साडीचं परिधान करायची आहे, पण ते शक्य नाही झालं तर मग तुमच्या लग्नांमध्ये घेतलेले एखादा घागरा असेल, एखादा ड्रेस असेल किंवा तुमच्या मिस्टरांनी आवडीने, त्यांच्या आवडीने एखादा ड्रेस वगैरे तुम्हाला घेतलेला असेल तर तो ड्रेस घालून तुम्ही पूजन केले तरी सुद्धा चालू शकते. शेवटी काय आहे ना, मनांमध्ये भाव आणि श्रद्धा असायला हवी. ते राहताच बरोबर बांगड्या सुद्धा या दिवशी लाल, हिरवा बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा आणि त्यातली त्या काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. मेटलच्या, प्लास्टिकच्या किंवा फक्त एखादं ब्रासलेट वगैरे या दिवशी असं घालू नका. तुम्ही कमीत कमी 2 बांगड्या घाला, पण काचेच्या बांगड्या घाला आणि शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाच्या किंवा तुमच्या साडीला मॅचिंग असतील, तुमच्या ड्रेसला मॅचिंग बांगड्या तुम्ही घातल्या तरी सुद्धा चालेल, पण त्या प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या घालू नका. अजूनही वटपौर्णिमे संदर्भातील माहिती पुढील व्हिडिओमध्ये येईल. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.